श्रीराम साधक हो, सध्या आपण श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे थोर शिष्य परमपूज्य श्री ब्रह्मानंद महाराज बेलधडीकर यांच्या चरित्राचा आस्वाद घेत आहोत. तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत. परमपूज्य श्री ब्रह्मानंद महाराज बेलधडीकर यांच्या चरित्राचे लेखक गुरुभक्त भास्कर अनंत लिमये सांगतात, श्रीमन महाराज म्हणजे कितीतरी लोकांची, विशेषतः त्या भागातील लोकांची चालती बोलती बँक होती. कित्येकांनी विश्वासाने आपल्या जवळील द्रव्य सुरक्षित राहावे म्हणून श्रीमन महाराजांच्या स्वाधीन केले होते. श्रीमन महाराजांनीही कोणी किती रक्कम केव्हा ठेवावयास दिली याचा हिशेब ठेवलेला नव्हता. या गोष्टीचा मात्र कितीतरी भक्त लोक गैरफायदा उठवीत असत. श्रीमन महाराजांनी देह ठेवताच रक्कम ठेवलेल्या जवळजवळ सर्व लोकांनी बँक बुडणार म्हणून कळताच आपापली रक्कम काढून घेण्यासाठी जशी लोकांची भाऊगर्दी उडते, तद्वताच आपल्या द्रव्याच्या मागणीची धांदल सुरू झाली. या मागणीदारात श्रीमन महाराजांकडून काही येणे नसणारे लोकांनीही भाग घेतला होता. श्री क्षेत्र गोंदावले येथील सर्व व्यवस्था आप्पासाहेब भडगावकर हे पाहत असल्याने लोकांनी पैशाच्या मागणीचा लकडा त्यांच्या मागे लावला. त्यांनी कोणासही द्रव्य देण्यास संमती न दिल्याने त्या सर्व मागणेकरी लोकांनी आपली तक्रार श्री गुरूंपुढे मांडली. श्री गुरूंनी आप्पासाहेबांना बोलावून त्यांच्याशी जो युक्तिवाद केला तो खरोखर बोधप्रद आहे. त्यांनी आप्पासाहेबांना पहिला प्रश्न केला तो असा, काय हो, बाप मेल्यानंतर मुलांनी वडिलांनी काढलेले कर्ज फेडले पाहिजे ना? वडिलांनी मिळविलेल्या संपत्तीचा उपभोग घेण्यासच फक्त ते लायक ठरतात का? लोक मागत असलेली रक्कम देऊन टाकलीच पाहिजे. त्यातून महाराजांच्या नावावर ते मागतात म्हटल्यावर त्यांची मागणी सत्य की असत्य, वाजवी की गैरवाजवी हे पाहण्याचे आपणास प्रयोजनच काय? श्रीमन महाराजच ते पाहून घेऊ देत. मागणाऱ्यांचा पैसा देऊन टाकणे हे श्रीमन महाराजांच्या मागे राहणाऱ्या आपल्यासारख्या त्यांच्या शिष्यांचे पवित्र कर्तव्य ठरत नाही का? शिवाय आपण का काळजी करावी? आपल्याला काय कमी आहे? असे म्हणून श्री गुरूंनी आपल्या वाटणीचे म्हणून 500 रुपये एका पिशवीतून काढून आप्पासाहेबांच्या स्वाधीन केले व तुम्हीही आपल्या वाटणीचे पैसे द्या असे सांगितले. श्री गुरूंच्या या विचारसरणीने भारावून जाऊन सर्वांनी आपापली देणगी दिली. तेव्हा त्या बसल्या बैठकीत 3000 रुपये जमले. सर्वानुमते ते श्री गुरूंनी आपल्याजवळ ठेवावे असे ठरले. परंतु श्री गुरूंनी त्या रकमेचे 200 मोहरात रूपांतर करवून त्या मोहरा सोलापूरकर मास्तरांच्या स्वाधीन केल्या. काही दिवसानंतर त्या रकमेची जेव्हा आवश्यकता भासू लागली तेव्हा श्री गुरूंनी सोलापूरकरांकडे मागणी केली. सोलापूरकरांकडे ठेवावयास दिलेला ऐवज मोहरांच्या रूपात होता. वास्तविक मागणी होताच त्यांनी 200 मोहराच परत करावयास पाहिजे होत्या, परंतु सोलापूरकर मास्तरांनी मोहरात ठेवून घेऊन 3000 रुपयांच्या नोटा दिल्या. श्री गुरु त्यावेळी काही बोलले नाहीत, पण त्यांनी ती गोष्ट मात्र लक्षात ठेवली. याही गोष्टीस काही दिवस होऊन गेले. एके दिवशी गोंदावले येथे श्री गुरु परिवारातील काही लोकांबरोबर सहज बोलत बसले असता सोलापूरकर मास्तरांनी श्री गुरूंना, महाराज, प्रपंचावर जडलेली आमची आसक्ती आम्ही कशी कमी करावी? कितीही प्रयत्न केले तरी ती कमी न होता वाढतच जाते. तरी कृपा करून यास योग्य उपाय सांगावा असा प्रश्न केला. श्री गुरूंनी मंद हास्य करून, त्यात काय आहे? आसक्ती सोडणे अगदी सुलभ आहे. लोकांनी ठेवण्यास दिलेल्या सोन्याच्या मोहरा आपल्याजवळ ठेवून त्याच्याबद्दल नोटा देऊ नयेत म्हणजे झाले असे उत्तर दिले. उत्तरातील खोच सोलापूरकर मास्तरांना बोचली. एवढेच नव्हे तर तेथे बसलेल्या सर्वांना ती पटली. सर्वजणांची हसून हसून मुरकुंडी वळली. वास्तविक श्रीमन महाराजांजवळील ठेवीची रक्कम 2500 रुपयापर्यंत होती. पंढरपूर मुक्कामीच सर्व लोकांना बोलावून श्रीमन महाराजांनी ती परत केली होती. पण त्यावेळी श्रीमन महाराजांनी आता देहाचा भरोसा नाही असे उद्गार काढले होते. तरी फक्त दोघांनीच आपली रक्कम काढून घेतली व बाकीच्यांनी घेऊन पुन्हा त्यांच्याकडेच ठेवली. ही हकीकत श्री गुरूंना विदित होतीच. त्यावेळी श्रीमन महाराज चेष्टेने सर्वांना, पुढे तुम्ही माझ्यासाठी जरी रडला नाही तरी माझ्या मरणानंतर या रकमेसाठी तुम्हास रडावे लागेल असे चेष्टेने म्हटल्याचेही श्री गुरूंना माहीत होते.
पूर्वी रक्कम घेतलेल्या दोघांनीही यावेळी आपले हात धुवून घेतलेच. हे श्री गुरूंना कळून देखील आपण आपले कर्तव्यातून मुक्त झालो याच आनंदात श्री गुरु होते. असो. साधक हो, श्री महाराजांनी देह ठेवण्यापूर्वीच व्यवस्थापत्र तयार करून ठेवले होते. स्वसंपादित इस्टेटीचा श्री रामदेव संस्थान गोंदावले या नावाने ट्रस्ट करून 4 लोकांची पंच म्हणून नेमणूकही त्यांनी केली होती. या ट्रस्टचा मुख्य उद्देश काय आहे हे आपण पुढील भागात ऐकणार आहोत. श्री राम समर्थ. आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते 9422843253 अथवा सुनील दादांच्या 9892608401 या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती. श्री राम समर्थ.